तर असं म्हणतात की आपण देवाकडे जात नसतो तर देव आपल्याला बोलवून घेत असतो आणि हिअर वॉज माय कॉल. सकाळीच मी पुण्याहून धाराशिवला आले. जय शिवराय, मी ऋतुजा. आम्ही सर्वजण रेडी झालो आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणत आमचा अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला. फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि मंदिराच्या दिशेने आम्ही पायी पायी निघालो. मंदिरामध्ये पोहोचताच असं वाटलं जणू काही स्वर्गच अवतरला आहे. याच वटवृक्षाखाली स्वामींनी त्यांच्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा 2 भागात विभागला गेला. 40,000 रुद्राक्षांपासून बनवलेली त्यांची ही प्रतिमा आहे. दर्शन घेऊन बाहेर येतात स्वामींच्या मूर्त्या खूप सुंदर होत्या. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे जे अन्नदानाचे कार्य करते आणि तिथेच ही महाराजांची व स्वामींची मूर्ती आहे. इथे फोटो काढण्यासाठी भाविकांची फार गर्दी असते आणि त्यातूनच काढलेला हा माझा व्हिडिओ तर खूपच लागत होतं. पण स्वामींच्या सहवासातून बाहेर पडायची इच्छा नसताना देखील आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. वाटेवरतीच एक झाड पाहून आम्ही तिथे विसावा घेतला आणि सर्वांनी जेवण करून घेतलं. तो आनंद काही वेगळाच. नेक्स्ट आम्ही कोणत्या लोकेशनला गेलो ते पाहण्यासाठी स्टे अपडेटेड फॉर पार्ट 2.